तर सर्वांचं स्वागत आहे जेईच्या ॲडव्हान्स 25च्या पेपरांमधल्या नेक्स्ट क्वेश्चनसाठी. आधी गिवन बघून घ्या. आपल्याला Z1 दिलेला आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, Z2 दिला आहे आणि ऑब्वियसली रिअल व्हॅल्यूज आहे याच्यामध्ये एक्स वायच्या. सो एक्स वाय हा एक सेट आहे आपला ज्याच्यामध्ये रिअल टू रिअल फंक्शन डिफाईन केलं आणि ही गिवन कंडिशन आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काहीच नाही आहे. जर गिवन कंडिशन आहे त्याचा आपण डायरेक्ट यूज करू ना, काय प्रॉब्लेम आहे की मॉड ऑफ एक्स वाय मायनस Z1 ची व्हॅल्यू किती आहे 1 + 2 आहे. ओके, नो प्रॉब्लेम. इक्वल्स टू 2 टाइम्स अगेन x + iy. Z2 ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. सो 3 आहे. बस याला थोडं सिम्प्लिफाय करून लिहा. आपल्याला काय मिळालं आहे x - 1 तुला बरोबर लिहितो x - 1 + y - 2 टाइम्स i इक्वल्स टू 2 टाइम्स अगेन x + y - 3i. आता बघा दोन्ही साइडचं मॉड्युलस सारखं असेल, याचा अर्थ दोघांचा स्क्वेअर पण सारखा असेल. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो याचं मॉड्युलस जे आहे लेफ्ट हँड साइडचं मॉड्युलस हे किती असणार आहे x - 1 चा होल स्क्वेअर प्लस y - 2 चा होल स्क्वेअर. दिस शुड बी इक्वल टू 2 चा स्क्वेअर झाला आहे समजा 2 टाइम्स त्याचं मॉड्युलस किती आहे x चा स्क्वेअर प्लस y - 3 चा स्क्वेअर. सिंपल आहे. जर रूट सारखे असेल तर ऑब्वियसली स्क्वेअर पण सारखे असेल. स्क्वेअरिंग बोथ साइड. ठीक आहे, स्क्वेअरिंग केलं इथं एक स्टेप वाढवतो एक्स्ट्राची. सो स्क्वेअरिंग बोथ साइड. याच्यामुळे काय होते रूट चालला जाईल आणि रूट गेला म्हणजे आपण इक्वेशनला इझिली अनालाइज करू शकतो. सो स्क्वेअरिंग बोथ साइड. रूट चालला गेलाय याला एक्सपांड करा. x² - 2x + 1 प्लस y² - 4y + 4 इज इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर झाला 4. लक्षात ठेवा चुकीने 2 करायचं नाही. x² असाच आहे. हा झाला y² - 6y + 9. सगळे एका साइडला घेऊन आता कोणत्या साइडला घेऊन यायचं 4x² थोडीशी मोठी व्हॅल्यू वाटते सगळं तिकडे पाठवतो मी. सो 4x² हा इकडे आला इथून x² इकडे मायनस. ठीक आहे, प्लस 4y² इथून एक y² कॉमन मायनस. ठीक आहे, नंतर इकडला तिकडे गेला तर झाला प्लस 2x. ठीक आहे, इकडे x तर नाहीच आहे. नेक्स्ट हा तिकडला मायनस तिकडे गेला की मायनसचा प्लस 4y - 6y हा तिकडे जाऊन प्लस झाला. हा मायनस असाच आहे. 4 आणि 1 5 5 तिकडे जाऊन मायनस झाला. पण इथे एक चुकी झाली. काय झाली बघा 6 चौक किती व्हायला पाहिजे 24y आणि इकडे 9 चौक 36 आणि ह्या 4 आणि 1 5 तिकडे जाऊन -5 टोटल इक्वल्स टू 0. बस हेच करायचं होतं. आपल्याला मिळालं बघा 3x² + 3y² प्लस 2x - 20y राइट -20y प्लस 36 मधून 5 गेले किती राहते 31 इक्वल्स टू 0. बघा बघूनच समजते x² चा कोएफिशिएंट y² चा कोएफिशिएंट सेम आहे. x y ची टर्म नाही. सो देयरफॉर इक्वेशन ऑफ सर्कलचं इक्वेशन आहे. सेंटर पण असेल आणि रेडियस पण असेल तर सिंपली सगळ्याला 3 ने डिवाइड करा. तुम्हाला काय मिळालं सो 3 ने डिवाइड केलं तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ सर्कल मिळालं. सो देयरफॉर सेंटर एकदम इझी आहे. सो मायनस इथे -2/3 चा हाफ. ठीक आहे, आणि -20/3 चा हाफ. हे झाले आपले सेंटर. थोडं सिम्प्लिफाय करा कॅन्सल. सो 10 हा झाला -1/3 आणि मायनस प्लस. ठीक आहे, -20 इथे म्हणून मायनस प्लस 10/3 हे झालं आपलं सेंटर. सो बेसिकली सेंटर मिळाला -1/3 -10/3 पहिला ऑप्शन सेंटर मिळाला. तर रेडियसची गोष्ट आहे. सो रेडियसचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. रेडियस इज इक्वल्स टू √g² + f² - c. राइट, असंच काहीतरी आहे. ठीक आहे, सो व्हॅल्यूज पुट करूया आपण. g² किती आहे -1/3 चा स्क्वेअर प्लस 10/3 चा स्क्वेअर मायनस c किती आहे 31/3. ओके,
नो प्रॉब्लेम. सो रेडियसची व्हॅल्यू काढूया आपण. 1/9 प्लस 10चा स्क्वेअर 100/9 मायनस इथे पण 9 करतो मी आणि वरती 3ने मल्टिप्लाय करतो. ओके, सिंपल आहे. बेसिकली आता सिम्प्लिफाय 100 मधून 93 गेले 7 7 आणि 1 8/9 इज ऑल्सो इक्वल्स टू 2√2/3 युनिट्स. दॅट्स इट. एवढा सिंपलचा क्वेश्चन आहे. 2√2/3 युनिट्स. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सो आपण म्हणू शकतो की या क्वेश्चनसाठी एकदम इझी क्वेश्चन होता. एक बेसिक अंडरस्टँडिंग आणि डायरेक्ट क्वेश्चनचे आन्सर काढणं होते आणि करेक्ट आन्सर आहे ए आणि राईट. काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली कमेंट सेक्शनमध्ये लिहा. नसेल तर फारच चांगलं. भेटूया परत पुढच्या क्वेश्चनसोबत. टेक केअर. बाय बाय.